सो फायनली आपण इथे ना सनमाइका चेक करायला आलेलो, म्हणजे बघायला आलेलो. तर मी या दोघांना घेऊन आलो कारण की मी ते एवढं कन्फ्युज आहे. हा मी सिलेक्ट केला बरोबर. हा कशासाठी आपला सेफ्टी डोर हा मेन डोर साठी, आणि हा आम्ही घेतलाय जो आमचा फर्निचर टीव्ही खाली त्यासाठी घेतलाय. ठीक आहे, ये सब 14 पीस. तर ते मी घर आहे ना थोडंसं ना ब्लॉगिंगच्या हिशोबाने पण बनवतोय. ट्रायला बघा क्लासिक, एलिगंट, येलो, ऑरेंज अँड रेड, वॉर्म, रेडियंट, क्लिअरफुल. म्हणजे बोलतो ना एक फॅमिली तयार झाली पाहिजे. आउटडोर, हॉल, बेडरूम, आणि हे पण बघा हे पण तसंच आहे. चला इथे पेंटिंगचं काम चालू झालेलं आहे. अभी क्या मार रहे हो? पुट्टी मार रहे हो? हाँ, बिर्ला पुट्टी. और ये क्या वो पीओपी. अच्छा, म्हणजे जेवढे सगळे काही गॅप्स असतील ना ते गॅप सगळे भरून काढायचे. आता हे कसं इकडे सगळे गॅप होते तर हे सगळे भरून काढलेलं आहे. आणि नंतर बघूया जसं जसं काम होईल ना तर तसं तुम्हाला दाखवत जाईल. आता आपल्याला काय त्यातलं एवढं माहिती नाहीये. तो जसं जसं काम होत जाईल ना तसं तसं मी तुम्हाला दाखवत जाईल. म्हणजे हा पूर्ण पेंटिंगवरचा व्लॉग असणार आहे. म्हणजे जे पण पेंटिंग मध्ये काय असणार आहे ना. कितना दिन आहे का? 2-3 दिन. 3 दिन ना. हा 3 दिवस लागतील यांना सर्व हे काम करायला. तर हे पण छोटं मोठं काम असतं ना, तर ह्याला पण खूप जरा या गोष्टी बारीक बारीक असतात तर ते करावे लागतात. तर ना मी एक कलरचा शेड पण निवडलेला आहे. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की हा कलरचा शेड कसा वाटतो. आता तुम्ही तर बघतील ना ह्या जे आपण टाइल्स लावलेल्या आहेत ना, ह्या टाइल्स आहेत ना एकदम हाफ व्हाईट आहेत आणि त्याला थोडंसं ना आयवरी मध्ये असं ना थोडीशी डिझाईन आहे. सो एकदम म्हणजे बघा तुम्ही आता बोलू शकता कॉफी कलर जसं ना कॉफी कलर तसा तो टाइल्सचा कलर आहे. मी जी तुम्हाला शेड दाखवणार आहे ते तुम्हाला सांगा. तुम्ही नक्की प्लीज मला कमेंट करून सांगा की हे कसं सूट होईल की नाही ते. तर मी एक कलरची शेड तुम्हाला दाखवतो. मला पेपर बघावं लागेल. तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा की असा कलर या टाइल्सला मॅच होईल की नाही, कसा वाटेल आपल्या ह्या घराला. तर तुम्हाला जर कुठला वाटला ना तर तो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आपण तसं करू. तर इथे आहे हे सॅम्पल आहेत आणि इकडे असे हे बघा हे सगळे असे ना कलर कोड वगैरे आहेत. आणि हा आहे काय व्हाईट, ब्राऊन अँड ग्रे. ट्रायला बघा क्लासिक, एलिगंट, येलो, ऑरेंज अँड रेड, वॉर्म, रेडियंट, क्लिअरफुल, सजेस्ट कॉम्बिनेशन. तर बघा मित्रांनो हे असे एवढे शेड्स आहेत. कुठला चांगला वाटेल बघा. मला जो वाटलाय ना चांगला म्हणजे ही जर तुम्ही टाइल्स आता तुम्हाला नीट टाइल्स दिसते तर ही टाइल्स आपली अशी आहे आणि आपल्याला वरती पूर्ण मारायचं आहे. आणि हे राफ्टर आहे तर ह्या राफ्टरच्या पण म्हणजे थोडा सूट झाला पाहिजे. म्हणजे बोलतो ना एक फॅमिली तयार झाली पाहिजे. आउटडोर, हॉल, बेडरूम, आणि हे पण बघा हे पण तसंच आहे. तशी एक फॅमिली तयार झाली पाहिजे. तर त्यासाठी ना मी एक कलर निवडलाय. त्याला बोलतात मिल्क चॉकलेट 8537. तर हा मिल्क चॉकलेट आहे ना हा मला मारावासा वाटतोय. चला तुम्हाला आता ना मी कलरचे शेड पण दाखवले कारण की जी फॅमिली तयार झाली पाहिजे. तर फॅमिली दिसली ना तर खूप मजा येईल. आता त्याचं काम चालू आहे. तर आपण काय करूया आपलं थोडंसं काम करायला घेऊया. कितना निकला ना. आता वाजलेत रात्रीचे 10 आणि ना मगाशीच सगळं काम झालेलं आहे. आता वाजलेत रात्रीचे 10 आणि ना आपलं पेंटिंगचं काम आहे ना आता म्हणजे आजच्या दिवसापर्यंत बऱ्यापैकी काम कम्प्लीट झालेलं आहे. आणि त्यांनी ना पूर्ण ठिकाणी ना अशी पुट्टी फिरवली. म्हणजे ना जेवढे पण काही होल असतील, काही खड्डे असतील, काही गॅप्स असतील ते मस्तपैकी त्यांनी भरून टाकले. आणि मगाशी ना एक किस्सा झाला काय माहिती आहे. मी आता बोललो चला काम एका साईडला चालू आहे आणि एका साईडला आपण काय करूया माहितीये काय थोडंसं आपलं घर जे आहे ना जेवढं आपल्याला जमते ना तेवढं आपण साफसफाई करायला घेऊ. म्हणून मस्तपैकी बाथरूम साफ करत होतो तेव्हा काय गडबड झाली. मी आतमध्ये बाथरूम दरवाजा लावून साफ करत होतो आणि मी पाण्याचा नंबर आला आणि पाणी भरायला गेलो. पाणी भरायला गेलो टाकीचं बटन पॉप ऑन गेलं आणि मी आपला घासत बसलो आणि टाकी झाली ओव्हरफ्लो झाली. तर पूर्ण सगळीकडे हॉलमध्ये पाणीच पाणी. पण शेवटी मला इकडे पण आता पूर्ण लादी बेदी पुसून घेतली. म्हणजे पूर्ण एक स्विमिंग पूल तयार झालेला घरामध्ये. कारण की माझं लक्ष थोडंसं आतमध्ये होतं त्यामुळे. पण ठीक आहे बोललो चला साफसफाई तर तेवढी इथे पण झाली. दोन्ही बाथरूम पण मस्त चकाचक साफ करून झाली. बाहेरचं पण आपलं जे आउटडोर आहे ना ते पण मस्त वाटतं. ते पण तुम्हाला दाखवतो आणि केवढं आपलं
आता कलरचं काम झालं ना ते पण दाखवतो आणि आजचं जेवण बघा. आजचं तुम्हाला जेवण दाखवतो. तर हे आहे आपलं जेवण. ब्लॉग मध्ये तुम्हाला मी म्हणालेलो ना की आमच्या इकडच्या आजूबाजूवाले आहेत ना ते बघा, आम्ही जसे चाळीमध्ये पहिला राहायचो ना अजूनपर्यंत आम्ही तसेच एकमेकांसोबत राहतो. म्हणजे अशी एकमेकांकडनं ताटं येणं, ती देवाणघेवाण हे आमचं अजून तसंच चालू असं. सो भले आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो पण अजूनपर्यंत आम्ही ना चाळीचा फील कधी सोडला नाहीये. म्हणजे चाळीतले जे जुने दिवस आहेत ना ते आम्ही कधी विसरलो नाहीये. बिल्डिंग मध्ये आलं म्हणून काय झालं, आता तुम्हाला मी दाखवतो जेवण. सो हे आहे आजचं आपलं जेवण. सो या जेवणामध्ये मस्तपैकी आपला आवडता पांढरा शुभ्र भात, पोळ्या, ही मुळ्याची भाजी वाटतं आणि हे आहे टॅमॅटोचं वरण. तर आजचं जेवण आपल्याला आलेलं आहे प्रकाश कडून. सो थँक्यू सो मच प्रकाश बाबा, आजचं जेवण तुझ्याकडनं आलं आपलं. तर तुम्हाला ना मी काय करतो माहिती का, पहिला ना बाहेरचं दाखवतो. बाहेरचं ना बघा, तुम्हाला आवडलं ना तर मला कमेंट करून सांगा. अजून पण ते फिनिश झालेलं नाहीये. हे जेव्हा सगळे लोक काम करून फिनिश होतील तेव्हा माझं काम चालू होणार आहे. मी हा जेव्हा घराचा टूर ब्लॉग जेव्हा पूर्ण बनवेन ना तेव्हा तुम्ही बघा, तेव्हा घर तुम्हाला आणखीन वेगळं दिसेल. आणि त्यामध्ये मी ना भरपूर काय काय शोपीस म्हणजे असं काय काय तुम्हाला बघेल. आता मी रिव्हील ना करत पण तुम्हाला ना भरपूर काय काय गोष्टी युनिक पाहायला मिळतील. तर आता आपण काय करूया माहिती का, बाहेर जाऊया. बाहेरून तुम्हाला दाखवतो. बाहेरून बघा असं काही दिसतंय. अजून पण इथे असा पसारा पडलेला आहे कारण की आपल्या डोअरचं काम अजून करायचं बाकी आहे. थोडंसं इकडे अजून पसारा पडलेला आहे पण ठीक आहे, ते पण होऊन झाले आहे 1-2 दिवसात. आणि बाहेरचा आउटडोअर बघा, वाव क्या बात आहे. काय वाटतं आता मी लांब जाऊन तुम्हाला दाखवतो. लांब जाऊन हा आउटडोअर तुम्हाला कसा वाटतं मला सांगा नक्की कमेंट करून. अजून हे सगळं वायरी बिरी सगळं नंतर गायब होतील, सगळं पूर्ण क्लीन होणार आहे. तर आता आपण जवळ जाऊया. हे बघा, ही पण पूर्ण भिंत आहे ना आपली अशी एक वेगळीच मी बनवून घेतलेली आहे. इथे मला काहीतरी लावायचं, माझ्या डोक्यात काहीतरी आहे. तर ते तुम्हाला ना मी नंतर जेव्हा घराचा टूर ब्लॉग बनवेन ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन. आता हे कसं जाड मारलेलं आहे. तर हे कशासाठी, याच्यासाठी एक कारण आहे. तर ते तुम्हाला मी जेव्हा आपल्या टूरचा ब्लॉग येईल तेव्हा सांगेन. आणि हे असं मस्त पैकी असं आउटडोअर आपलं सगळं रेडी झालेलं आहे. सगळे जे गॅप आहेत ना आणि हे सर्व आहे ना हे सर्व नंतर निघून जाणार. हे सगळं आहे ना नंतर तुम्हाला ना सगळं शोपीस दिसतील. ते तुम्हाला घराचा लुकच वेगळा वाटेल. आणि आजचं कलरचं काम म्हणजे जेव्हा आपण सिव्हिलचं वगैरे काम करतो ना तेव्हा हे असे खड्डे वगैरे असतात तर ते असे सगळं भरण्याचं काम म्हणजे ती वगैरे हे कलरचं कामानी होतं. तर हे बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि इथे माझं डेस्क पण आहे म्हणजे आधी शांतीत वागून. हे बघा, तुम्हाला बोललो ना मी मगाशी, हे बघा पाणी इथे इथपर्यंत पाणी आलेलं. ही टाकी अशी ना ओव्हरफ्लो झाली, तुम्ही माझं लक्षात नव्हतं. हे इथे पण आलेलं पाणी बघा, हे पूर्ण ओलं आहे. हे इथून आपले असे कपडे बिपडे आज जरा धुवून घेतले, बोलो कपडे तर धुवायला पाहिजे. हे बघा, हे असं ओव्हरफ्लो झालेली. हे इथे आलेलं, त्या जरा लाईट लावतो मी. बघा इथे पण पाणी आहे. आणि हे असं त्यांनी मस्तपैकी सगळीकडे जाड पापड्या असताना त्यांनी चांगला फाडून घेतलं. सो असं त्यांनी सगळीकडे मस्तपैकी पुट्टी वगैरे भरून घेतलेली आहे. एवढंच आजचं कलरचं काम झालं. कलरचं काम तर आजचं एवढंच होतं. उद्या बघूया आता काय काम करतो ते. म्हणजे उद्या आणखीन एक दिवस कलरचं काम चालेल. त्याच्यानंतर एक परवा फायनल असेल, म्हणजे फायनल कलर असेल. मला मे बी उद्या कलर सिलेक्शन साठी पण जावं लागेल. आणि ना मला हे घर बनते ना तर ते मी घर आहे ना थोडंसं ना व्लॉगिंगच्या हिशोबाने पण बनवतोय. कारण की मला तसा अँगल म्हणजे जेव्हा आपण घरात इंडोर जेव्हा ब्लॉग शूट करणार ना तेव्हा ते आपले अँगल पण आणि अशा लाईट्स वगैरे पण प्रॉपर आल्या पाहिजे. सो मी त्या पद्धतीनेच डोक्यात ठेवून हे असं काही घर बनवतोय. तो बरं वाटते. घराचं काम असं होतंय, आपल्या हातून आपण घर बनवतोय, आपल्या हातून आपण घर सजवतोय. खूप बरं वाटतंय. प्रकाशच्या घरून आलेलं आहे आपलं जेवण आणि आपण बघूया. ही आहे माझी फेवरेट, ही म्हणजे कांदा मुळा भाजी. कांदा मुळा आहे ना ती, हो. आणि कांदा मुळा भाजी माझं आवडतं पिवळं वरण. नेक्स्ट मॉर्निंग. तर सुप्रभात मित्रांनो. काल पेंटिंगचं काम चालू होतं, तुम्ही बघितलं. आज दोन कामं चालू आहेत एकत्र. ती म्हणजे कुठली माहितीये का, एक तर एका साईडला पेंटिंगचं काम चालू आहे आणि एका साईडला आपले कारपेंटर आलेले आहेत. तर ना आपल्याला पूर्ण सनमायका चेंज करायचा, कारण की आपल्याला बनवायची आहे एक फॅमिली कशासाठी माहितीये का, कारण की आता सगळीकडे आपण टाईलचे कलर वेगळे झाले आहेत, आपण ड्राफ्टर लावलेले आहेत आणि पहिल्याचं जे सनमायका वगैरे होतं ना ते ब्लॅकआउट होतं. तर ब्लॅकआउट तर मला घरात कुठलीच गोष्ट जास्त ठेवायची नाहीये. त्यासाठी मी काय करतो माहितीये काय, सनमायका चेंज करतोय. म्हणजे कसं पूर्ण घर आहे ना एक फॅमिली दिसेल. सो त्यासाठी ना आता आपल्याला जायचंय सनमायका बघायला. पण त्या अगोदर तुम्हाला ना घरातलं काय काय काम चालू आहे ते पण दाखवतो. आणि ना सनमायका कसा काढतात. ऑलरेडी जर तुमच्या ह्याला सनमायका लागला असेल दरवाजाला, डोरला, आणि तो तुम्हाला काढून पुन्हा दुसरा लावायचा असेल तर ते कसं हिटरनी गरम करतात आणि मग तो कसा सनमायका करतात ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे ह्या सगळं त्याच्या नवीन गोष्टी आहेत ना आणि हे आपल्याला माहित असणं जरुरी आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम जर कधी तुम्हाला असं काम करायचं असेल, सनमायका वगैरे चेंज करायचं असेल एक 7-8 वर्षांनी वगैरे, असं म्हणजे काम कसं होतं ना हे तुम्हाला असताना पुढच्या क्लिप मध्ये समजेल की अशा पद्धतीने हे सनमायका काढतात आणि अशा पद्धतीने सनमायका पुन्हा लावला जातो.
तर तुम्हाला आता मी दाखवतो सनमायका कसा काढतात आणि तो नंतर कसा लावला जाणार आहे तो. तर इथे सगळं आज काय आहे, लांबीचं काम चालू आहे. तर इथे सगळीकडे अशी लांबी वगैरे त्याची भरून झाली. मग तो नंतर कसं घासून घेईल पूर्ण. सो असं हॉलचं सगळं त्यांनी आपलं हे बेडरूम आहे, तर बेडरूमचं सगळं असं काम चालू आहे. इथे हॉलमध्ये त्यांनी सगळी अशी लांबी हे भरायला घेतली आहे. आणि मी काल आहे ना थोडंसं किचन पण थोडंसं क्लीन करून घेतलं. थोडंसं अजून करायचं बाकी आहे, भरपूरच करायचं बाकी आहे, पण जेवढं होईल तेवढं थोडंसं क्लीन असलेलं बरं. तर इथे असं लांबी भरण्याचं काम चालू आहे आणि ते झाल्यानंतर ते घासतील. आणि हे आता आपल्याला इथे असे मेंडोर बनवायचे ना, तर त्याचं काम चालू आहे. हा हे आपला मेंडोर आहे. तर आता मेंडोरला ऑलरेडी सनमायका लागलेला ना, तर तो सनमायका कसा काढतात तुम्हाला आता मी पुढे दाखवतो. ऑलरेडी ह्याच्यावरती सनमायका आहे. तर ह्या सनमायका हे सनमायका जुनं ओल्ड आहे ना, ते काढणार आणि मग त्याच्यावरती नवीन लावणार. तर कसं सनमायका काढतात ते तुम्ही आता बघा. इसको क्या बोलते हैं, हीटर बोलते हैं ना, हीटर है ना, हीटर है ना ये हीटर. सो हा आहे हीटर आहे आणि या हीटरने पूर्ण हा असा एकदम म्हणजे बोलतो ना गरम करतात आणि मग तो फेविकॉल आता निघून जातो. आता बघा तो सोलेल कसा निघाला ना. सो पहिला या हीटरनी हे लोक ना ऑलरेडी जे लागलेलं असतं ना सनमाईक, त्याला हे पूर्ण हीटरनी गरम करतात म्हणजे तो त्याचा फेविकॉल सोडतो आणि इझिली निघतो. मग अच्छा, अशा प्रकारे हा सनमाईक काढला जातो. म्हणजे त्यांनी पूर्ण दरवाजाला ऑलरेडी सनमाईक मारला ना, तर ते सगळीकडे हिट केलं आणि हिट केल्यानंतर तो मग सनमाईक निघत गेला. बघा हा दरवाजा पूर्णपैकी एकदम सोलून झालेला आहे. ह्याचं पूर्ण सनमाईक काढलेलं आहे. काय मशीन असे ना, काय ट्रिक असे ना, तर त्या मशीननी असा सनमाईक काढला जातो ओल्ड आणि मग ह्याच्यावरती ह्याला पूर्णपणे प्लेन करणार आणि मग त्याच्यावरती लावणार आपला नवीन सनमाईक. चलो घिसाई तर हो गया ना पुरा. चला घासून पूर्ण झालं. इकडे लांबी मारून पूर्ण घासून वगैरे झालेलं आहे. इकडे पण झालंय, इकडे पण झालंय आणि आता इकडे वेगळं काम चालू आहे. उद्या सिलिंग वगैरे तो पेंट वगैरे करेल ना, तर त्यासाठी त्यांनी आता कसं पेपर लावले. म्हणजे काय, हे आपले जे राफ्टर ना हे खराब होऊ नये, पेंट पडू नये म्हणून तो सेफ्टीसाठी हे सर्व बनवतोय आणि लावतोय. आपला टीव्ही पण नाही, टीव्हीला पण काय झालं नाही पाहिजे. कोणता नंबर आहे, SQP 4393 फ्लोरा बीच. सो फायनली आपण इथे ना सनमायका चेक करायला आलेलो, म्हणजे बघायला आलेलो. तर कन्फ्युज मी या दोघांना घेऊन आलो कारण की मी ते एवढं कन्फ्युज आहे. सो मी इथे हा आम्ही सिलेक्ट केला बरोबर. हा कशासाठी आपला सेफ्टी डोर साठी, हा सेफ्टी डोर. त्याच्यानंतर हा मेन डोर साठी आणि हा आम्ही घेतलाय जो आमचा फर्निचर आहे टीव्ही खाली त्यासाठी घेतलाय. ठीक आहे, ये सब 2 पीस. ओके. सो आता आलाय कलर वाल्याकडे आणि आमचा फायनली हा कलर फायनल झालाय, मिल्क चॉकलेट 8537. हाच ना नक्की, व्हाईट मार्बल हा आमचा फायनल झाला. तर मित्रांनो फायनली आपण कलर सगळं सामान घेऊन आलेलो आहे. तो आपला उद्या फायनली ना आपलं पेंटिंगचं काम आहे ना ते स्टार्ट होईल. सामान तर आलं आहे, आता उद्यापासून होणार आहे सुरुवात म्हणजे आपल्या पेंटिंगला, घराची पेंटिंग. आणि जे तुम्हाला मी म्हणालेलो जो मी कलर दाखवलेला ना तोच मी कलर सिलेक्ट केलाय, जो तुम्हाला मी दुकानामध्ये असताना दाखवलेला तर तो कलर सिलेक्ट केला. तर कलर काय माहिती काय, ही जी टाईल आहे ना या टाईलच्या हिशोबाने त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून त्याचा कलर घेतलेला आहे तो. आता हळूहळू घर रेडी होत चाललंय. आणि गंमत काय माहितीये काय, पप्पा आज आलेले इकडे आणि मी पप्पांना बोललेलो अगोदर की येऊ नका, जराचं काम कम्प्लीट होतं मग तुम्ही या, पण पप्पाने ऐकलं नाही. पप्पा गावावरून आले आणि इथे बघितलं तर त्यांच्याकडे कलरचं काम वगैरे चालू होतं, सगळं चालू होतं. आणि शेवटी बोलले नाही मी राहतो ताईकडे, तिथे राहतो आणि मग डायरेक्टली संडेला वगैरे येईल. तर मग बरं ठीक आहे चालेल, तुम्हाला आधी सांगितलं की मी येऊ नका म्हणून. नंतर जेव्हा काम होऊन तेव्हा मी फोन करेन तेव्हा तुम्ही या, पण ते गेला तर ताईकडे. चला ठीक आहे, मग बोलो
नंतर या आरामात. तर मित्रांनो आज जास्त काही तुम्हाला दाखवलं नाही, कारण की आज काय फक्त ते लोकांनी पुट्टी वगैरे भरली, सगळं लांबी वगैरे भरली आणि ते घासत वगैरे होतं, तर दाखवण्याचा पॉईंट नव्हता. नंतर तुम्हाला मी हे दाखवलं की सनमायका कसा काढतात, तर तेच पूर्ण 4-5 दरवाजाच्या सनमायका ते काढण्याचं काम चालू होतं, म्हणून जास्त काही दाखवण्यासारखं नव्हतं. आणि आता संध्याकाळ झाली तर मी हे सगळं पेंट घेऊन आलोय, म्हणजे उद्यापासून आपल्या पेंटिंगच्या कामाला होईल सुरुवात. नेक्स्ट मॉर्निंग मस्तपैकी गुड मॉर्निंग झालेली आहे. खिडकी उघडूया. आणि बघा कसं फुल बघ किती मस्त भरलंय. वाव, रोज एक ना एक फुल तरी लागतच याला. तर सुप्रभात मित्रांनो, मस्तपैकी आजची सुरुवात यांना मस्त फुललेल्या जास्वंदीच्या फुलांनी झालेली आहे. पेंटिंगचा दिवस आहे 3रा. काल आपण रात्री जाऊन यांना कलर्स घेऊन आलो, म्हणजे जे पण पेंटिंगला जेवढं पण सामान लागणार आहे ना, ब्रश वगैरे जेवढं ते सगळं आपण सामान घेऊन आलेलं आहे. आणि आज होणार आहे ना शेवटी फायनली पूर्ण पेंट करायला घेणार आहे. आणि तुम्हाला मी कलर कुठला चूज केलाय ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आज आहे ना थोड्या वेळाने ना आता वर्कर आले आहेत आणि आता पूर्ण कलर मारायला सुरुवात होईल. सो आता कलरचं काम स्टार्ट झालेलं आहे आणि हे आहे प्रायमर. आता त्याला प्रायमर बनवायचं दिवाळाला मारायला. दिवाळ को लगाने केली ना. हाँ गेला प्राइमर. चॉकलेट लग रहा है, ये व्हाइट चॉकलेट आता है ना, हाँ वो लग रहा है. अभी ये क्या जाएगा इसमें? कारपिन तेल. अच्छा टापिंग तेल, हाँ मिक्स करना पड़ेगा. अच्छा इसमें है बचा हुआ है ना. हाँ वो गीला करेंगे, उठा हुआ है ना. ये तो ऐसा लग रहा है कि तुम कोई जूस बना रहे, जूस. ऐसा लग रहा है कि कोई जूस बना रहे. ना पहिला ना प्रॉब्लेम काय होता ना, इथे ना थोडासा वाळवीचा प्रॉब्लेम होता ना पहिला. तर आपण काय करतोय माहितीये, एखादा ऑलरेडी प्रिकॉशन घेतोय, म्हणजे कसं माहितीये का ऍडव्हान्स मध्ये प्रिकॉशन घेतोय. तर आता हे औषध आपण मिक्स करतोय त्याच्यामध्ये, प्रायमर मध्ये मिक्स करेल ना. तर प्रायमर मध्ये औषध मिक्स करतोय. ते मिक्स कशासाठी करणार आहे, कारण की वाळवी लागू नये म्हणून आपण थोडासा कलर मध्ये पण टाकतोय. म्हणजे आतमध्ये जर असेल ना, जर कधी वाळवी असे कधी चुकून आली, आता येणार तर नाही पण आली ना, तर ते आपण औषध पण टाकतोय. म्हणून ऑलरेडी आपण प्रिकॉशन्स घेऊन ठेवतोय. चला पेंटिंग करण्या अगोदर ना असं सेफ्टीचं काम करावं लागतं, कारण की आता तो जिकडे जिकडे ते ॲब्रोटेप आहे ना हे. हा आता जिकडे जिकडे आपले कलर जातील आणि आपले स्टोन खराब होतील ना, तर तिकडे तो ॲब्रोटेप लावतोय. जसं त्यांनी इथे जर कलर मारायला घेतला ना वरती, तर खाली सांडू शकतो, म्हणून त्यांनी राफ्टरला सेफ्टीसाठी आपलं सगळं इथे पेपर लावून घेतात. टीव्हीला आपण खाली मस्तपैकी काहीतरी चादर वगैरे टाकून टीव्हीला पण लपवूया. आता अशा ठिकाणी तो काय करतोय, ॲब्रोटेप लावतोय. हा महिना आपल्या जोरात सुरू आहे आणि इथे हा प्रायमर मारायचं काम चालू आहे. प्रायमर मारलं ना, ही दिवाळ प्रायमर मारून झाली आणि इकडे आता प्रायमर मारायचं काम चालू आहे. आणि इकडे चालू आहे आपले जे दरवाजे आहेत सेफ्टी डोर, ते घासण्याचं काम चालू आहे. ह्याच्यामध्ये 2 सनमाईक ऑलरेडी लागलेले जुने, पण ते काढले, हॉट गननी काढले. मला आताच कळलं त्या मशीनचं नाव हॉट गन. तर त्या हॉट गन मशीननी काढले आणि हे अशा प्रकारे मग आता ह्याला पूर्ण प्लेन करून घेणार. आणि आपले हे काल आपण ऑर्डर केलेली सनमाईकाची, तर ते सनमाईका पण आपले आलेले आहेत. वाव मस्त वाटत आहे. आणि इकडे पण आपल्या सनमाईकाचं काम काढणं चालू आहे, म्हणजे सनमाईका काढणं काम चालू आहे. बघा हा आहे आपला पहिल्याचा सेफ्टी डोअर आणि त्याच्यावरती लागलेला आहे सनमाईका. पण हे कसं ब्लॅकआउट होतं ना, आणि आपण इथे पूर्ण हे व्हाईट केलेलं आहे. सो त्याला मॅच म्हणून मी ती सनमाईका घेतलेली आहे. आणि ही आहे हॉट गन. या हॉट गननी हे पूर्ण सनमाईका काढलं जातं, म्हणजे ते सनमाईका असं काढलं जातं. हा बघा ह्याच्यावरचा पूर्ण सनमाईका काढलेला आहे. त्याच्यानंतर फेविकॉल थोडासा राहिलेला, तर तो पण त्यांनी ना पाणी लावून पूर्ण घासून काढलाय. आता पुन्हा एकदा ते प्रॉपर फिनिश करणार आहे. बघा पुन्हा थोडं एकदम पूर्ण गुळगुळीत करणार, प्लेन करणार. मग त्याच्यावरती तो आपला जो नवीन सनमाईका ना तो फिट होणार याच्यावरती. आणि इकडे
इकडे आपलं सगळं सामान आलेलं आहे. ज्या 2 शीट बाकी होत्या त्या पण आलेल्या आहेत. या आहेत त्या 2 शीट ज्या आपल्या मेन डोअरच्या आहेत, बेडरूम आणि मेन डोअर. आणि हा असा मस्तपैकी आपला सेफ्टी डोअर आहे ना, पूर्णपणे ह्याचं सनमाईक काढून झालेलं आहे आणि पूर्णपणे ह्याला एकदम प्लेन केलेलं आहे, सोलून काढलेलं आहे. चला आता त्यांनी कसं प्रायमर वगैरे मस्त फिरवून झालंय. आता हे आहे प्लास्टिक पेंट जो आपल्याला मारायचा सिलिंगला. पाणी भी डालना पड़ता है. पानी तो पड़ेगा इसमें ना, पानी वाला ही है. ये क्या है? ये वायलेट है, वॉयलेट. अच्छा, इसको मिक्स करते हैं. पुराने जमाने में क्या यूज करते थे मालूम है ना? क्या? चूने में डालते थे मालूम है? हाँ हाँ. नील डालते थे, नील. वही. हाँ, अभी क्या क्या बढ़ेगा और आगे. थोड़ा सा शाइन आने के लिए ना. हाँ हाँ. हाँ. मतलब म्हणजे सिलिंगला थोडंसं शाईन येण्यासाठी हे थोडंसं वॉलेट टाकावं लागतंय. पहिला निळ वापरायचे, निळ. चला सिलिंगचा कलर मारायला झाली सुरुवात. आता तुम्हाला एक जादू दाखवतो. इकडे बघा, आता ही खिडकी खोलली तेव्हा काय होईल, पुरा खोल. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की इथे किती हवा असेल. ही खिडकी खोलली ना, अभी बंद कर. तर ही खिडकी बंद करतो. आता जरा शांत झाले. म्हणजे या इथून आहे ना, ही वेस्ट साइड आहे ना, तर इथून एवढी हवा येते ना, पेपर उडा लागले. आता बघा पेपर शांत झाले.